पोलीस ठाणे सदर अंतर्गत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या 2 तरुणांना गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाने रंगेहात अटक केली आहे। सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 तरुण एमडी हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला पेट्रोलिंग दरम्यान मिळाली होती। या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता 2 संशयित तरुण तिथे दिसून आले। पोलिसांना पाहताच त्यांनी विरुद्ध दिशेला पळ काढला, मात्र सतर्क पोलीस पथकाने पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले। पळत असताना जोएब शहबाज कुरेशी हा तरुण खाली पडल्याने त्याला जागीच पकडण्यात आले, तर त्याचा साथीदार सचिन विश्वकर्मा यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एमडी ड्रग्सची 2 पाकिटे मिळून आली। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचे एकूण वजन 5.030 ग्राम असून त्याची अंदाजे किंमत 30,000 रुपये आहे। या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत। पोलीस ठाणे सदर अंतर्गत 2 युवक हे एमडी विकायला येणार आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याबरोबर आम्ही आमच्या पथकाच्या पेट्रोलिंगच्या दरम्यान असताना संबंधित ठिकाणी गेलो। त्यावेळेस 2 संशयित इसम मुलं दिसून आले आणि त्यांना जेव्हा आमच्या पथकाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोन्ही युवक विरुद्ध दिशेला सदर हल्दीराम जे आहे त्या रस्त्यावर अंजुमन कॉलेजच्या समोरचा जो रस्ता आहे तिथे विरुद्ध दिशेने ते लोक पळाले। त्यावेळेस आमच्या जे कर्मचारी सोबतचे होते ते त्यांनी त्यांचा पाठलाग केला। त्यामध्ये एक जो मुलगा होता त्याचं नाव जोएब शहबाज कुरेशी हा स्वतःच पडला आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्यानंतर ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्यानंतर सचिन विश्वकर्मा हा जो विरुद्ध दिशेला पळाला होता त्याला पण ताब्यात घेण्यात आले। जेव्हा ह्यांची अंगझडती घेण्यात आली तेव्हा ह्यांच्याजवळ 2 एमडी ड्रगच्या पुड्या मिळून आल्या, ज्यांचं वजन अंदाजे 5.030 ग्राम भरलं, ज्याची अंदाजे किंमत 30,000 रुपये आहे। आणि ह्या दोघांनाही एमडी सकट एमडी बाळगताना मिळून आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा पोलीस ठाणे सदर येथे दाखल करण्यात आलेला आहे। पण जे दोन्ही अटक आरोपी यांचा पार्श्व रेकॉर्ड काय समोर आला आहे का, आणि जो कोणाकडनं विकत घ्यायला आले ते कोणाला द्यायला आले ते काय माहिती आहे? ह्यामधील हे दोन्ही मुलं मागच्या 7-8 महिन्यांपासून एमडी पेडलिंग करत आहेत आणि हे कोणी गुप्ता नावाच्या माणसाकडनं त्यांनी कालची ती ड्रग मिळवून ते दुसऱ्या कोणा युवकाला देण्यासाठी आले होते अशी माहिती समोर आलेली आहे। यांना ड्रग सप्लाय करणारा गुप्ता ह्यास पाहिजे आरोपी केलेला आहे आणि त्याचा शोध आमच्या पथकाद्वारे घेतला जातो आहे।